अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट संजीव कुमार कलकुरी यांनी आज आपल्या प्रचार मोहिमेला चांगलाच वेग दिला आहे। त्यांच्या नेतृत्वाखालील प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या विकासवादी दृष्टिकोनाची चर्चा सर्वत्र होत आहे। परंतु या निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे। कारण अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्थानिक आमदार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार म्हणून श्री मुर्जी पटेल सुद्धा रिंगणात उतरले आहे, जेणेकरून ही लढाई आता वर्चस्वासी झालेली आहे। रॅलीची सुरुवात अंधेरी पूर्व येथील प्रमुख मार्गावरून झाली। कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे आणि घोषवाक्यासह मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। हा निवडणूक लढा फक्त राजकीय सत्तेसाठी नाही तर वंचित आणि दुर्लक्षित समाजासाठी न्याय मिळवण्याचा आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजीव कुमार यांनी ठामपणे सांगितले। ॲडव्होकेट संजीव कुमार यांनी आपल्या प्रचारामध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघातील प्रलंबित समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे। त्यांनी पुढील मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले। स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि महिला सक्षमीकरणासाठी विशेष योजनांचा समावेश करणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा, चांगल्या रस्त्याची उभारणी आणि नियमित पाणीपुरवठा यावर त्यांनी भर दिला। सरकारी शाळा आणि आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचा आणि यामधील सुविधांचा दर्जा वाढवण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। अनुसूचित जाती जमाती आणि वंचित समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष धोरणे लागू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। रॅली दरम्यान मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला। ॲडव्होकेट संजीव कुमार यांचे सामाजिक न्यायासाठीचे प्रयत्न आणि प्रामाणिकपणा धोरणाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे। ॲडव्होकेट संजीव कुमार यांनी रॅलीच्या शेवटी स्पष्ट शब्दात सांगितले की वंचित बहुजन आघाडी केवळ राजकीय पक्ष नाही तर वंचिताच्या न्याय हक्कासाठीचा लढा आहे। हा लढा निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर पुढच्या पिढ्यानपिढ्यांसाठी न्याय मिळवण्याचा आहे। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे वतीने संजीव कुमार यांनी जोरदार प्रचार सुरू केला। त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक एक राजकीय बदल घडून आणेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। अंधेरीतून सतीश कदमसह कमलाकर सूर्यवंशी, गली मीडिया, मुंबई। अनुभवी आहेत, चांगले काम करणारे आहेत, गोरगरिबाचे सर्वांचे त्यांना माहिती आहे। त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली की लोकांचे सर्व काम करण्यासाठी गल्ली पोळात जाऊन ते आपल्या म्हणजे गरिबातून ते उमेदवार आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती विश्वास टाकला की जिथून आल्यानंतर ते आमचे सर्व विभागाचे काम पूर्ण करतील। बाळासाहेबांना विश्वास आहे म्हणूनच कलकुरी साहेबांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ती जर जिथून आम्ही आणणारच आहोत आणि जिथलेच आहेत। या स्टेपला बघा, न पैसा देता आमच्याकडे सर्व माणसं आहेत, जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी येत आहेत। गोरगरीब जनता आहे, काम करण्याच्या अपेक्षेने येत आहेत। ते आल्यानंतर खरोखरच आम्हाला आनंद होईल आणि ते काम विभागातील पूर्ण करतील हे आश्वासन देतो मी। बाळासाहेबांचा उद्देश असा आहे की आपण आपल्या संविधान आपल्याला वाचवायचं आहे आणि संविधान वाचून आपल्या जनतेकडे आपल्याला लक्ष देऊन आपले हे कामं पूर्णपणे करायचे। जे आम्हाला उमेदवार लाभलेत संजय भाऊ कलकुरे, हे उमेदवार आम्हाला एवढे चांगले लाभले आणि ते जिंकून येतील आणि आमचे कामं चांगल्या प्रकारे करतील। यांना प्रचंड बहुमताने विजय करू। आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल, या विभागामध्ये कोणते कामे झाले आहेत, कोणते नाही झाले आहेत, की पुढच्या त्यांचा मॅन्युफॅक्चर काय असेल। तर आपण त्यांना विचारू की नमस्कार सर, आपला वंचित बहुजन आघाडीचे आपण उमेदवार आहात, तर त्याबद्दल आपलं या स्थानिकमध्ये जे कामे झाले आहेत किंवा नाही झाले आहेत त्याच्याबद्दल आपले काय विचार आहेत? सर्वप्रथम जय भीम। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो। आणि आपल्या विभागात गेल्या 10 वर्षापासून लटके फॅमिली राज करत आहे। इकडे कुठलाही काय कामं केलं नाही इकडे, आणि आपलं त्यांच्या फंडचा असो किंवा इतर कुठलं काम असो, एवढा मोठा इकडे SRS स्कॅम आहे त्याच्यावरती त्याचं कुठलाही काम झालं नाही आहे। PMCचा असो किंवा हॉस्पिटलचा असो कुठलाही काम ते करत नाही। इकडचे लोक सर्व त्रस्त आहे। त्यामुळे यावेळी आम्हाला लोक वोट करतील आमचे गॅस सिलेंडरवरती आणि आम्हाला प्रतिसाद देतील। तर आपण जसं आता सांगत आहात की आपल्या विभागामध्ये शिवसेना आणि BJP यांच्या दोघांमध्ये टक्कर आहे, तर याबद्दल जर पुढचा मॅन्युफॅक्चर आपला कसा असेल? टक्कर कोणाचा नाही, ॲक्च्युली शिवसेना होती अगोदर सिटिंग, पण लोक त्यांना यावेळी नकारणार आहे आणि टक्कर आमच्याशी आहे डायरेक्टली आणि आम्ही जिंकून येणार आहे हे आपल्याला सांगतो मी।
आणि आपले जे वंचित समाजाचे लोक आहे, जे आपले मित्रबंधू आहे, जे फॅमिलीवाले आहे, 100% आम्हाला वोट करतील यावेळी. आणि आपली मॅनिफेस्टो असं आहे की आपण जिंकून आल्यानंतर हे पूर्ण जे अंधेरी विधानसभा जे आहे त्याच्यामध्ये आम्ही भरपूर काम करणार आहे. एज्युकेशनली असो, आपले औद्योगिक असो, एम्प्लॉयमेंटचं असो, हेल्थचं असो, आम्ही सर्व काम करणार आहे. धन्यवाद सर. आपण या विभागात उभे असताना बाळासाहेबांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्याबद्दल आपल्या प्रभागात जे काही कॅन्डिडेट वगैरे असतील बाकीचे, त्यांच्याबद्दल आपण काय विचार आहेत आपले? एकदम तुम्हाला बोललो की इकडे जे लढाई आहे अमीर वर्सेस गरीब आहे. मला जे तिकीट दिलं साहेबांनी, एक कार्यकर्त्याला तिकीट दिले. आमच्या नेत्याचा आणि आमचा कार्यकर्ता, आपले जे पार्टीचे हे आहेत मॅनिफेस्टो आहे त्याच्यामध्ये आहे की कार्यकर्ता नेता झाला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्याला दिलं आहे. आणि जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसे आणि त्यांचे साधन आहे, पण आपल्याकडे आपले लोक आहे ते इकडून आलेले पार्टी जे आपले सर्व उभं आहे, माझ्या पार्टी पैशाने आले नाही, ते सगळं आपल्या बाळासाहेबांसाठी आलं आहे, पक्षासाठी आलं आहे आणि ते काम करणार आहे. आणि या 20 तारीखला ते आपलं वोट करणार आहेत. नक्कीच ही अपेक्षा सर्वांचीच पूर्ण हो की ॲडव्होकेट संजीव कुमार हे नक्कीच जिंकून येतील. कॅमेरा पर्सन सतीश सह मी कमलाकर सूर्यवंशी, अंधेरी पूर्व, मुंबई.